पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर 535 किलो गांजा जप्त, तब्बल 1,12,00,000चा मुद्देमाल हस्तगत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळवत पिंपळगाव बसवंत टोलनाका परिसरात छापा टाकून 535 किलो गांजा जप्त केलाय. या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून 1,12,14,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. दिनांक 14 जुलै 2026 रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना गुप्त माहिती मिळाली की नाशिककडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या MH06 BG 1776 या क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गांजाची तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचून वाहनाची तपासणी केली. तपासणी दरम्यान वाहनातून 535 किलो गांजा आढळून आला. या प्रकरणी राहुल शांताराम पाटील वय 33 वर्ष, राहणार मुटकी, तालुका जिल्हा धुळे याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 201/2026 अन्वये NDPS कायदा कलम 8 क व 20 ब क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 535 किलो गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1,12,14,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव व अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसाय व अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सह पोलीस निरीक्षक रोहिदास भोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चारोस्कर, अंमलदार प्रशांत उगले, पोलीस हवालदार शिंदे व निकम, पोलीस शिपाई विकास वाळुंज यांनी मोलाची भूमिका बजावली. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश ठाकरे.